बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय अविरल शब्दगन्नौग पक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती हरुतनोद्धुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां पतिबोधकारकं इदं शास्त्रं श्रोतारः मूलाचार प्रदीप नामदेव अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवास्तदुत्तरग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगणधर देवा तेषामोचोनुसार मासाद्य सकल कीर्ति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी मंगलं कुंदकुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति सागरम्। श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नन्तगुणार्णवं ज्ञानाचारफलप्राप्ता नरहत्सिद्धत्रियोगिना नत्वा वश्रेष्ठदाज्ञानाचारं विश्वाग्रदीपकं। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवंत सकल कीर्ति महामुनि राज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, शांत संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये 6व्या अधिकारात ध्यानाचे प्रकार या ठिकाणी सांगत असताना आर्तध्यान, रौद्र ध्यान, धर्मध्यान आणि शुक्ल ध्यान याचे भेद पूर्व चर्चेमध्ये झालेत। त्याच्यामध्ये पूर्व चर्चेचा उपसंहार करत असताना त्या ठिकाणी साक्षात मोक्षाला मुक्तीला निमित्त असणाऱ्या 14व्या गुणस्थानातील अर्यंत परमेष्ठींच्या योगरहित क्रियारहित होऊन जे 4थं ध्यान लावल्यामुळं साक्षात मोक्षाची मुक्तीची प्राप्ती होते, 4 शेष अघाती कर्मांचा नाश होण्यासाठी निमित्त असतं, अशा त्या 4थ्या शुक्ल ध्यानाला विपृत क्रिया निवृत्ती शुक्ल ध्यान म्हणतात असं आचार्यांनी सांगितलं होतं। आज 2085 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून 334 नंबर पानावरील गाथेला आज आपण ब्रेक नंतर आफ्टर दी ब्रेक नंतर द्वितीय सत्रामध्ये चातुर्मासाच्या पहिलं सत्र षोडशकरण समाप्त होईपर्यंत असतं, द्वितीय सत्र आता दिवाळी संपूपर्यंत आहे आणि प्रथम सत्रामध्ये लोकांचा उत्साह द्विगुणित असतो आणि द्वितीय सत्रामध्ये द्विभागित असतो।
पहिल्या सत्रामध्ये द्विगुणित असतो आणि दुसऱ्या सत्रामध्ये द्विभागित, म्हणजे पहिला 2 गुणिले 2 किती 4, आणि दुसरं सत्र 2 भागिले 2 किती 0 काय 1 काय असेल असंच आहे. आणि ही व्यवस्था पहिल्यापासून चालवली आहे आणि ती परंपरा कोथरीवाले मोडतील असं मला वाटलं होतं, पण ती तशीच परंपरा कोथरीवाल्यांनी सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे स्वाभाविक परिणामांनी ही परंपरा, आणि तुम्ही मग भागीतमधल्या उत्तरातच आहे, तुम्ही गुणितमधल्या पण आहे आणि भागीतमधल्या पण आहे. त्यामुळं कोथरीवाल्यांना अत्यंत धन्यवाद. जुनं काय सोडायचं नाही, नवीन काय धरायचं नाही. पण कोथीत असताना वाटलं होतं कोथीत सगळं नवीन नवीन काय तर घ्यायला मिळेल, पण जे जुनं आहे तेच बाहेरच्या गावात आहे, ते सगळं कुठं आहे ऐकू येईना. ते पण सांगताना नको वाटायला लागलं. ते सगळं कुठं आहे कोथरीत आहे. आणि या दुसऱ्या सत्रामध्ये आपण ध्यानादि के भेद से शुक्ल ध्यान के भेद व स्वरूप, ध्यानम देयम मत्तास्ता स्यापि ध्याता ध्यान फलम भवेत् सर्व संकल्प निष्क्रांतम ध्यानम स्वात्मानुचिंतनम स्वात्मतत्वं परम देयम ध्याता द्वयोश्च पूर्ववीत अंतयोः केवली प्रोक्त उपचाराज्जिनाधिपये त्रयादि संवनस्याध्यम् शुक्लमेकस्य तत्त्रयम् फलं सर्वार्थसिद्ध्यन्त माद्य शुक्लस्य कथ्यते केवल ज्ञान साम्राज्यम द्वितीयस्य परम फलम कृष्ण कर्म क्षयो यस्यान्त तस्य मुक्तिपदं ध्रुवम्. ध्यानम ध्येयम अथास्यापि ध्याता ध्यान फलम भवेत्. ध्यान, ध्येय, ध्याता आणि ध्यानाचं फल असं ध्यानाचे सुद्धा 4 प्रकारचे भेद सांगितले. काय काय सांगितले? ध्यान, ध्येय, ध्याता आणि त्याचं फळ. सर्व संकल्प निष्क्रांतम ध्यानम स्व आत्म अनुचिंतनम.
सर्व संकल्प विकल्पांचा निष्क्रांतम त्याग करून सोडून स्व आत्मानुचिंतनामध्ये ध्यान लावणं याला शुक्ल ध्यान म्हणतात. त्याला काय म्हणतात? शुक्ल ध्यान. स्व आत्म तत्वम परम ध्येयम ध्याता द्वयोश्च पूर्ववत. या ठिकाणी सांगितलं की आपल्या स्वतःच्या स्व आत्मतत्वम, स्वतःच्या आत्मतत्वालाच परम ध्येयम म्हणजे सर्वोत्कृष्ट ध्येय मानून जो म्हणजे ध्यान करतो ते त्याचं काय आहे? ध्येय. ध्याता द्वयोश्च पूर्ववित. हे ध्यान करणारा जो ध्याता असतो तो ध्याता द्वयोश्च पूर्ववित म्हणजे शुक्ल ध्यान जे 4 प्रकारचे सांगितलेले आहेत त्या 4 प्रकारच्या शुक्ल ध्यानामधले पहिले 2 पूर्ववत म्हणजे पहिले 2 शुक्ल ध्यान जे आहेत तो ध्यान करणारा धाता जो असतो त्याला काय सांगितलं? पूर्वद्वयोच पूर्ववित म्हणजे त्याला 11 अंग आणि 14 पूर्व या सगळ्याचा तो ज्ञानी असतो असं सांगितलं. अंतयः केवली प्रोक्तः उपचारात जिनाधिपे. आणि शेवटचे जे शुक्ल ध्यान आहे ते शुक्ल ध्यान ज्याला असतं त्याला केवली उक्तः म्हणजे केवली म्हणून मांडलं जातं. केवली म्हणजे काय? केवल ज्ञानी. केवली म्हणताना नाही तर तुम्हाला कुंतलगिरीची केवली वाटेल. ते सारखं ते शांतीधारात नाव घेताना तुम्हाला एवढंच माहिती आहे चंद्रपूर सागरांची केवली एकटीच आहे. ती केवली इथे घ्यायचं नाही. केवली म्हणजे कोण घ्यायचं? केवली भगवान ज्यांच्या 4 घाती कर्मांचा नाश झालेला आहे. ते पण त्यांना कसं म्हटलं? उपचारात जिनाधिपे. उपचारानं जिनेंद्र भगवान असं म्हटलेलं आहे. त्रिआदि संवनस्य आद्यम शुक्लम एकस्य तत्त्रयम म्हणजे पहिले 3 संवनन जे आहेत त्रिआदि संवनस्य पहिले 3 जे संवनन आहेत त्या 3 संवननवाल्यांना काय होतंय? शुक्लमस्य आद्यम शुक्लम एकस्य पहिलं शुक्ल ध्यान जे आहे ते त्यांना होतं. परत असा अर्थ काय आणि काढल्यात बघूया. तत्त्रयम फलम सर्वार्थ सिद्ध्यंतम आद्य शुक्लस्य कथ्यते. आणि पहिल्या सहननवाल्याला सर्वार्थ सिद्धीपर्यंत तो पहिला सहनन म्हणा. पहिले 3 सहननवाले जो जीव आहे तो पहिले शुक्ल ध्यान लावू शकतो. शेवटचं एक जे शुक्ल ध्यान आहे संवनन आहे म्हणजे शेवटचे याचा अर्थ पहिलं कुठलं? वज्र वृषभ नाराचं सहनन. ते ज्याच्याकडे शुक्ल ध्यान आहे ते संवनन ज्याच्याकडे आहे तो सहननवाला शेवटचे 3 शुक्ल ध्यान करतो असा अर्थ घ्यायला पाहिजे. आलं काही नाही लक्षात? वज्र वृषभ नारा सहननवाला जो जीव आहे तोच शेवटचे 3 शुक्ल ध्यान लावतो. आणि पहिलं शुक्ल ध्यान आहे तो शुक्ल ध्यान पहिले 3 शुक्ल हे संवनन आहेत ते पहिले 3 सहननवाले वज्र वृषभ नारा सहनन, वज्र नारा सहनन आणि नारा सहनन हे पहिले 3 सहनन आहेत. हे 3 सहननवाले जीव पहिलं शुक्ल ध्यान करू शकतो. कुठलं ध्यान लावू शकतो? पहिलं शुक्ल ध्यान.
आणि त्याचं फळ तो सर्वार सिद्धीपर्यंत सुद्धा जन्म घेऊ शकतो. परंतु जे पहिलंच सहनन आहे, कुठलं? वज्र वृषभ नारा सहनन. ते सहननवाला एकच जीव पुढचे 3 शुक्लध्यान, कारण दुसरं शुक्लध्यान 12वातलं आहे, तिसरं 13व्यातलं आहे, चौथं शेवटला 14व्यातलं आहे. तिसरं शुक्लध्यान 13व्यात आणि 14व्यात दोन्हीत असते म्हणून सांगितलं काही आचार्यांनी. म्हणून त्या ठिकाणी पहिला सहननवाला शेवटचे 3 शुक्लध्यान तो करू शकतो. आणि त्याचं फळ काय आहे? केवल ज्ञान साम्राज्यम द्वितीयस्य परम फलम फलम. आणि त्याचं फळ केवल ज्ञानाची प्राप्ती आहे. कृष्ण कर्मक्षयो यस्य अंत्यस्य मुक्तिपदम ध्रुवम. आणि ज्याच्याकडे वज्रवृषभ नाराज सहनन आहे तो शेवटचे 3 शुक्लध्यान लावतो, तो केवल ज्ञानी होतो. आणि आयु कर्माच्या शेवटला नियमानं सगळ्या कर्मांचा नाश करून तो मुक्तिपदाची प्राप्ती करून घेतो, शाश्वत मुक्तिपदाची, असं आचार्यांनी सांगितलं. आता वाचूया. म्हणा, ध्यान ध्येय ध्याता और फल के भेद से इस ध्यान के भी 4 भेद होते हैं. समस्त संकल्प विकल्पों से रहित होकर अपने आत्मा का चिंतन करना शुक्ल ध्यान है. अपना आत्म तत्व ही इस ध्यान का ध्येय है. भगवान जिनेंद्र देव ने पहले के 2 शुक्ल ध्यानों से ध्यान करने वाला ध्याता 11 अंग 14 पूर्वों का जानकार बतलाया है. हे तत्वार सूत्रमध्ये की आद्य काय तर आहे, अरे गोळ कुठं पण आद्य परोक्ष. आद्य म्हटले की झालं बघा, परोक्षम लावून मोकळं. पहिले 2 शुक्ल ध्यान अंग ते पूर्व ज्ञानाला निमित्त आहेत, असे एक सूत्र कुठलं तरी तत्वार सूत्रमध्ये आहेत, सांगितले बघा. आद्य परोक्षम प्रत्यक्ष मन्यत. हे परोक्षाने प्रत्यक्ष ज्ञानाची भेद करताना मती ज्ञानामध्ये सांगितलं ते. हां, ते पण पहिल्या शुक्ल ध्यानाचं म्हणजे पहिले 2 शुक्ल ध्यान हे 11 अंगानी 14 पूर्वाचं ज्ञान असणाऱ्यांनाच होतं. म्हणून श्रेणी चढण्यासाठी आरूढ होणाऱ्या जीवास एवढं ज्ञान नियमन असतं. म्हणून हां, खरंच बाबा हुशार आहे तुम्ही. सन्मती नगरमध्ये चांगलं आहे बघा, सन्मती सूर्यासारखी मती, असं नावात नको. कशात पाहिजे? कार्यात पाहिजे. आणि कार्यात कवा होणार? असली पांढरी साडी सोडून असली पांढरी साडी नेसल्यावर होणार. हातात मोबाईल सोडून पिंची घेतल्यावर होणार का नाही? काय सांगितलं सूत्र? शुक्ले चादे पूर्वविध. आधीचे 2 शुक्ल ध्यान आहेत ते पूर्व ज्ञानाला म्हणजे 11 अंग आणि 14 पूर्व द्वादशांगाला निमित्त आहेत. म्हणून द्वादशांग ज्ञानी कोण कोण असतं असं ज्यावेळी प्रश्न करतात त्याच्यात एक उत्तर आहे, श्रेणी आरूढ झालेले मुनी महाराज. सौधर्मेंद्राला सुद्धा 11 अंग 14 पूर्वाचं ज्ञान असतं, श्रुत केवलींना असतं. म्हणून सौधर्मेंद्राला आम्हाला साध्य मानायचं नाही. हे तुमचं जे पंचकल्याण पूजा होणार आहेत ना, याच्यात सौधर्मेंद्र म्हणजे नुसता
हत्ती घोडा, आता ती येईल का नाही माहीत नाही. हत्ती म्हणजे आपली माधुरी तर येणारच आहे दसऱ्याच्या अगोदर, प्रश्न नाही. पण आता तिला प्रत्येक पंचकल्यांमध्ये फिरायला मिळेल की नाही माहीत नाही. पण नुसता ही मिरवणं म्हणजे सौधर्मिंद्र अशी लोकांचं, जेवढी जेवढी लोक सौधर्मिंद्राचा सवाल धरतात ना, त्यातल्या 90% लोकांना मान कशा येत असतो म्हणून लाखो रुपये खर्चतात. 10% लोकच त्याचं महत्त्व ज्ञान जाणून घेऊन कशासाठी सौधर्मिंद्र आहे. म्हणून आपल्या हॉस्पिटलच्या चिकित्सालयामध्ये जे सौधर्मिंद्र, ईशानिंद्र हे सगळे इंद्र चालते, हे मला सारखं म्हणणार, महाराजजी हत्ती तर कशाला सांगा लागलाय, हत्तीसुद्धा सांगू नका, हत्तीचं पैसे आपण वाचवून हॉस्पिटलला वापरूया, आम्हाला हत्ती नको, घोडा नको, रथ नको, 1 आणि 1 रुपये वाचवून आपण. म्हणजे कशासाठी? सौधर्मिंद्र म्हणजे हत्तीवर बसून मिरवणं नव्हे. सौधर्मिंद्र म्हणजे त्या पाषाणाला भगवान बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आचार्य भगवंतांच्या नंतर सगळ्यात मोठं स्थान कुणाचं असेल तर ते सौधर्मिंद्राचं आहे. सौधर्मिंद्राचं. एखादे आचार्य ज्ञानी असतील, सरळ सागर महाराजांच्या सारखं, वीर सागर महाराजांच्या सारखं, तर त्यांनी पुस्तक हातात घेऊन, ग्रंथ हातात घेऊन प्रतिष्ठाचार्य जे मंत्रविधी म्हणतात त्या सगळ्या मंत्रविधी पठण पाठन करण्याचं काम आचार्य करू शकतात. प्रतिष्ठाचार्यांच्या शिवाय सुद्धा पूजा होऊ शकते, पण आचार्य आणि सौधर्मिंद्र या दोघांच्या शिवाय पूजा होऊ शकत. आणि लोक पहिल्या या दोघांना सोडतात आणि महत्त्व त्या तिसऱ्याला घेऊन बसतात. काय सांगायचं तुम्हाला आता लोकांची अवस्था. असू दे, घ्या तुम्ही आणि मला सोडून पूजा करशीला. शिवभूतीच का घ्यायला लागलाय तुम्ही? कुठलेही मुनी महाराज असू देत, शिवभूती हे नाव घेतलं तर दुसऱ्यानं झालं नाही हे सिद्ध होईल. कुठलेही मुनी महाराज जे श्रेणी चढतील, श्रेणी चढायला स्टार्ट झालं की 11 अंग 14 पूर्वाचं ज्ञान झालं म्हणा, हेच नियम आहे. पर्टिक्युलरली एका महाराजांचं नाव इथे घेऊन चालणार नाही. अंत के 2 शुक्ल ध्यानों के ध्याता उपचार से केवली भगवान बतलाए है. पहले के 3 संवनन वालों के पहला शुक्ल ध्यान होता है तथा प्रथम संवनन वालों के शेष के 3 शुक्ल ध्यान होते. प्रथम शुक्ल ध्यान का फल सर्वार्थ सिद्धि पर्यंत गमन करना है. दूसरे शुक्ल ध्यान का फल केवल ज्ञान की प्राप्ति होना है. तीसरे शुक्ल ध्यान का फल समस्त कर्मों का क्षय होना है. और चौथे शुक्ल ध्यान का फल मोक्ष की प्राप्ति होना है. एक वाक्य यातलं विचारू नको तर राहू दे, चला प्रामाणिकपणे उत्तर देणार. बाकीच्या ठिकाणी कसं उत्तर विचारायच्या अगोदरच देता येईल. जे जे आचार्य भगवंत विद्यासागर महाराजांच्या ज्ञानाचे आणि आचरणाचे प्रामाणिक अनुयायी आहेत
त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की येणार. नुसता त्यांच्या रूपाला आणि बाह्य वैभवाला बघून जे अनुयायी झालेत त्यांना हे उत्तर येणारं नाही, असं एक ठोबळ मानानं सांगतो. असं काय मी आरोप करणारं नाही. ह्याच्यात एक प्रश्न त्यांनी एक उत्तर दिलं, एक वाक्य सांगितलं. काय सांगितलं? भगवान जिनेन्द्र देव ने पहले के 2 शुक्ल ध्यानों से ध्यान करने वाला ध्याता 11 अंग 14 पूर्वों का जानकार बतलाया है. ह्या एका वाक्याला घेऊन आचार्य भगवंत विद्यासागरजी महाराज जास्त महत्त्व एकमेकाशिवाय काही होत नाही हा त्रिकाल सिद्धांत आहे. मला असं म्हणायचं नाही श्रीकांत भैया ह्याच्याशिवाय ते आहे त्याच्याशिवाय आहे, ह्याच्याशिवाय ते आहे त्याच्याशिवाय हे नाही, ज्ञानाशिवाय चारित्र्य, चारित्र्याशिवाय ज्ञान हे असू शकत नाही. पण आचार्यश्रींनी ह्या वाक्यावरनं एक अत्यंत महत्त्वपूर्ण तुमच्या आमच्यासारख्या अल्पज्ञानी लोक ज्ञानी झाल्यावर सगळं करायचं असं म्हणणाऱ्या लोकांना ह्या ओळीचा आधार घेऊन एक वाक्य कायम सांगत होते. सांगा किती आचार्यश्रींच्या पाशी तुम्ही राहिलाय, आचार्यश्रींच्या पाशी किती दर्शनला गेला. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही लोक गेलाय. मी तर फक्त 7च वर्ष गेलो, 8 वर्ष. तुम्ही तर लोक 20 वर्ष जाता येत आहे, सगळं करताय. सांगा तुमच्या लोकांच्या डोकीत हां रेडिओ एकदाच बोलते. सांगा तुम्हाला काय महत्त्वाचं बिंबवलं जातंय आचार्यश्रींचं नाव घेऊन, आणि आचार्यश्रींचं खरं मत काय आहे मी कॅमेऱ्याच्या पुढं सांगायला लागलो. कोण पण माझं मत चुकीचं आहे सिद्ध करून दाखवायचं. आचार्यश्रींचे विचार आजपासून मी चॅनल पुढं बोलायचं बंद करतो. ओपन चॅलेंज. आचार्यश्रींनी पंचम कालामध्ये वैराग्याला एवढं महत्त्व दिलं. पहिला दीक्षा मग शिक्षा. जे वैराग्य झाल्याबरोबर दीक्षा घेतलेत आणि दीक्षा घेऊन ज्ञान मिळवलेत तीच लोक सुरक्षित आहेत. शिक्षा घेऊन ज्ञान घेऊन दीक्षा घेतो म्हटलेत त्या लोकांच्या दीक्षा झाल्या नाहीत, आणि ज्यांची अतिपुण्यवान लोकांची झाली ती शेवटची 5-10 वर्षातच दीक्षा झाली. ब्रह्मचार्यांना आचार्यश्रींनी तुम्ही आचार्यश्रींनी दीक्षा घेतल्यापासूनचा पूर्ण इतिहास जर बघितला, झालेल्या वैराग्याला दृढ करण्यासाठी फक्त 1-2 वर्ष 6 महिने तेवढंच ब्रह्मचार्यांना सामान्य प्रथमानुयोग आदी सगळं शिकवलं, आणि दीक्षा घेतल्यानंतर मग मोठ्या मोठ्या ग्रंथांचं अध्ययन आचार्यश्रींनी करवलं. म्हणून सगळे जुने साधू अजून सुरक्षित आहेत. आणि आत्ताचे सगळे ज्ञान तुम्हाला नुसता स्वाध्याय 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 आणि स्वाध्याय केल्यानंतर एवढं ज्ञान तुम्हाला झालं, त्या ज्ञानामध्ये किती कठीण तपश्चर्या असते हे कळलं, आणि त्या दीक्षेपासूनच तुम्ही लांब चालला. एवढं सगळं शक्य नाही व्हावं. शक्य आहे काय बाबू काका दीक्षा घेणं? नाही, हे स्वाध्याय केलेल्याचं फळ. लई स्वाध्याय झालं तर त्या व्यक्तीला एवढं कडक असतं, हे असं करायचं असतंय, ह्याला निर्दोष चारित्र म्हणतात, हे कुठं आपल्या हातनं होणार आहे. त्याच्यापेक्षा आपण श्रावक अवस्थेत षटक्रिया केलेलं बरं. म्हणूनच विद्वान लोक लई दीक्षा घेत नाहीत. एकमेव सुरुवात केली, त्याच्या अगोदर काही गुप्त नावं असतील, अज्ञानात आमच्या ज्ञानात नसतील, म्हणून मी कोणावर अपवाद करणार नाही.
पण एकमेव सुरुवात केली ती मुरामल शास्त्रींनी. आचार्य भगवंत विद्यासागर महाराजांचे गुरु ज्ञानसागर महाराज, आचार्य ज्ञानसागर ब्रह्मचारी अवस्थेत सुद्धा इतकं ग्रंथांचं अध्ययन केलं, ग्रंथांचं लेखन केलं. आणि त्यांनी आचार्य शांतीसागर महाराजांच्या संघात, माझा राग त्याच्यावर काढू नका, आचार्य शांतीसागर महाराजांच्या संघात ते शिकवायला जात होते साधूंना. आणि त्या विद्वानांनी दीक्षा घेतली. अत्यंत कमी असे विद्वान आहेत. वर्तमानमध्ये बघा किती विद्वान आहेत. त्या आचार्य प्रसन्नसागर महाराजांच्या संघात एक विद्वानांनी दीक्षा घेतली. ते उदगावला होते. अत्यंत कमी विद्वान आहेत, कमी विद्वान, ज्यांची दीक्षा झाली आणि समाधीपूर्वक मरण झालं. कारण या लोकांनी ज्ञानाला एवढं मोठं केलं, ज्ञानाला एवढं मोठं केलं की नुसता स्वाध्याय ज्ञान, स्वाध्याय ज्ञान, स्वाध्याय ज्ञान, चारित्र्य गौणच केलंय. पंचम कालात हे करणं अशक्य आहे, अशक्य आहे. पण लक्षात ठेवा, ज्ञान प्राण है, संयत होतो त्राण, अन्यथा श्वान, आचार्यांचं वाक्य आहे. ज्ञान प्राण आहे, त्याच्यासोबत संयम असेल तर त्राणचा अर्थ दोन काढा, बोलीभाषेत तारणारा किंवा सिद्धांतिक भाषेत शक्तिशाली. ज्ञानाबरोबर संयम असेल तरच ते आमचं जीवनाला तारणार आहे, तर त्या संसार भवसमुद्रातून पार घेऊन जाणार आहे. अन्यथा श्वान नुसता वरडण्यात, दंगा करण्यात आणि लोकांचं मनोरंजन करण्याशिवाय त्या ज्ञानाची किंमत दुसरी नाही. म्हणून तिजुतई खरं ज्ञान झाल्यावर अभ्यास रूपात काहीही असत नाही. खरं ज्ञान झाल्यावर डायरेक्ट वैरागी रूपातच असते. अभ्यास रूपात करतो मग द्या, अभ्यास काही नसते. जैन धर्मामध्ये कुठलंही व्रत अभ्यास रूपात नाही. तुमचं रात्री भोजन त्या यम आणि नियम रूपात असू शकतं सगळं, पण प्रतिमा यम रूपातच असते, नियम रूपात असत नाही. फार एकदा वाईट वाटतं. आता ते माझं अज्ञान आहे काय समोरच्यांचं आहे मला माहीत नाही. यदा कदाचित माझ्या वाचण्यात ग्रंथ कमी वाचलो आहे, त्यामुळं माझं ज्ञान अल्पही असू शकतं, म्हणून मी असा विचार करत असेन. पण ही प्रतिमा हे संकल्पपूर्वकच असतात. अभ्यास रूपात करायचं नसतं. आणि अभ्यास रूपात तुम्ही तुमच्या मनाची परीक्षा घेत असला तर ती समाजात सांगायचं नसतं. तुमच्या तयारीसाठी तुम्ही करायचं आहे. अभ्यास रूपात माझी प्रतिमा आहे, अभ्यास रूपात प्रतिमा आहे, अभ्यास रूपात प्रतिमा. उदाहरण देऊ काय? नको तर राहू दे. भारतात पहिल्या नंबरनं पास झालेल्या IAS ऑफिसरला सुद्धा ट्रेनिंग पिरियडमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार असत. तो कधीही म्हणत नाही मी IAS ऑफिसर आहे, तो पुढे शब्द लावत असतो ट्रेनिंगमध्ये आहे मी. तसं अभ्यास रूपातला प्रतिमाधारी व्यक्ती मी प्रतिमाधारी आहे असं जगामध्ये सांगायचं नाही. ती तुम्ही तुमच्या मनाचा पुरुषार्थ जागा करायला, तुमच्या मनाची परीक्षा घ्यायला तुम्ही करायला लागलाय. उद्या तिजुतई म्हटली 1 वर्षानंतर मला जमत नाही म्हणून सोडली, आणि आम्हाला तर माहिती आहे तिजुतईची प्रतिमा आहे, आणि 1 वर्षानंतर सोडले तर आम्ही काय म्हणणार? तिजुतई तिच्या अभ्यासात रूपातच आहे, पण आमच्यासारखे काय म्हणणार? 1 वर्ष नाटक केले आणि सोडली बघा प्रतिमा, व्रत भ्रष्ट आहे, व्रतात भ्रष्ट आहे. म्हणजे तुमचा नियम नसताना सुद्धा प्रतिष्ठा मी प्रतिमाधारी या प्रतिष्ठेच्या पोटी उद्या आपली अप्रतिष्ठा, आपल्याबरोबर व्रताची अप्रतिष्ठा, जिनधर्माची अप्रतिष्ठा होऊ शकते.
म्हणून इथं समजावून घ्यायचं आहे, नुसता शब्द वाचायचं नाही. या 4 दिवसात महाराजजी माझ्यापेक्षा चांगलं तुम्हाला सिद्धांत समजावून सांगितलं असतील, पण मी जाता जाता येता येता इकडचं आजूबाजूचं महाराजजींनी नीट पुढलं शिकवत गेले. मी जरा आजूबाजूचं सगळं शिकवत चालू. म्हणून नियम आहे, वैराग्य व्हायला फक्त भेद विज्ञान एवढंच निमित्त आहे. आणि चारित्र्यामुळंच 11 काय तुमचं 11 अंग आणि 9 पूर्वाचं ज्ञान, द्वादशांग ज्ञान कशामुळे होते? चारित्र्यामुळे असते का वाचल्यामुळे होते? एक श्रावक सौधर्मेंद्र सोडा, ते त्याच्या पदाचं फळ आहे, त्याच्या पदाची गरिमा आहे. पण एक यामध्ये लोकातला श्रावक दाखवायचं, किती मोठा श्रावक असू दे, त्याला 11 अंग आणि 9 पूर्वाचं ज्ञान आहे असं आहे. पण मगाशी महाराजांनी सांगितलं, शिवभूती महाराजांचं नमोकार महामंत्राचं सुद्धा अर्थ ज्यांच्या व्यवस्थित लक्षात राहत नव्हता, अशा महाराजांना आत्म्याचं, स्वरूपाचं, स्वभावाचं ज्ञान, चिंतन, सिद्धांत, श्रद्धान पक्क होतं. ते महाराज श्रेणीच आरूढ झाले, त्यांना द्वादशांग ज्ञान झालं. मग द्वादशांगाला निमित्त चारित्र्य आहे, काय नुसतं वाचन आहे? ऐकू येत नाही? आणि आपण काय करत बसलोय? नुसता वाचत बसला तर दुसऱ्यांना शांतपण शिकवायचं ज्ञान येतंय, आणि शिकला असा आचरणात आणला तर स्वतःला शांतपण शिकवण्याचं ज्ञान येते. आणि जैन धर्म दुसऱ्याला शांतपण शिकवणारा धर्म नाही, स्वतः शान होणारा धर्म आहे. माझे वाक्य कटू वाटतील, आजपर्यंत तुम्हाला ऐकायला मिळालं नसेल, पण कटू सत्य कटू असतं, पण ते सत्य असतं आणि तेच जीवनाचं कल्याण करणार असतं. म्हणून पहिला हे जे प्रतिमाधारींचे शिबिर, हे ह्या सगळ्या ज्या गोष्टी, एवढं ते साधू जे घेतात, ते साधू एवढं आपल्या आयुष्यातला ध्यान मनन करण्याचा वेळ तुमच्यासाठी देतात. ते काय चुकीचं नाही, त्या गोष्टी लक्षात ठेवा. कुणाला वेळ आहे आपलं ध्यान सोडून तुम्हाला शिकवत बसायचं? आम्हाला तर जमत नाही तसलं काय. पण ते साधू एवढं करा लागलेत, त्याच्यासाठी लोक दान द्या लागलेत. तर त्या शिबिरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एकच झालं पाहिजे, वैराग्य भूमिका. नुसता खाण्यापिण्याचं सांगून चालणार नाही. मग आमच्यासारखा सहज म्हणू शकतोय, आम्ही 10-10, 15-15 वर्ष शिबिरे घ्यायला लागलोय. शिबिरात उपस्थित असणारे किती शिबिरार्थींनी आत्तापर्यंत दीक्षा घेतली? प्रतिमा काय? आम्ही सगळं सांगायला लागलोय, 2दा खावा, 3दा खावा. काय प्रतिमाधाऱ्यांना खायचं बंधन नाही, डब्यात बांधून घेऊन खाल्लं तरी चालतंय. एवढं सोपं करून आम्ही सांगितलो. फक्त फरक एवढाच राहिला की फक्त त्याच्यात लोण घालायचं आहे, विहिरीचं पाणी घ्यायचं आहे, पावसाचं पाणी घ्यायचं आहे. बाकी मग सगळीजण डबं घेऊन जातात, तसं तुम्हाला चालतंय. मग काय नुसतं लोण घालायला आणि सवड्यात जेवायचं काय अवघड आहे? एवढंच फरक आहे. घेतलो प्रतिमा मी, म्हणजे एवढंच झालं का? या प्रतिमेचा अर्थ एवढाच आहे का? ह्याच्या पलीकडे प्रतिमा नाही का? अहो, पूर्वी एक प्रतिमाधारी व्यक्ती जर गावात असेल तर लोकांचा बघण्याचा आदर किती होता त्यांच्याकडे, किती आस्था होती, किती श्रद्धा होती. हे सगळं इतकं आम्ही सोपाने हलकं झालंय की त्या पदाची, त्या व्रताची, त्या नियमांचं गांभीर्य संपून गेलं सगळ्यांना. एखादी प्रतिमाधारी व्यक्ती पूर्वी, म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा बघितलंय, एखादी धार्मिक व्यक्ती STD बूथवर बोलत 1-5 मिनिटं उभा राहिली, धार्मिक आहेस, बस्तीत जातोस, पूजा करतोस, अभिषेक करतोस, असं चौकात फोनवर 10-10 मिनिटं बोलत्या.
आता एका हातात कळस आणि दुसऱ्या हातात मोबाईल चालू आहे. म्हणजे मी निंदा करत नाही, त्या विधीचं गांभीर्य गेलं, महत्व गेलं. न करणाऱ्यांनी हे लय कडक आहे म्हणून करायचं नाही असा निर्णय घेतला, आणि करणाऱ्यांनी ह्याच्यात काय अवघड आहे म्हणून त्याचं गांभीर्यच नष्ट केलं. आणि मग तुम्हाला सगळ्यांना सोपा मार्ग चांगला वाटतो. जे सहजतेनं मिळते ना, त्याच्यामुळं कर्माची निर्जरा जास्त होत नाही, पुण्याचा बंध जास्त होत नाही. जे परिश्रमपूर्वक मिळवलं जातं त्याचं पुण्य आणि त्याचं कर्म निर्जरा आणि पुण्याचा बंध जास्त होतो. म्हणून तुम्हाला सगळ्यांना साधूंची किंमत कधी कळणार? तुम्ही काय 1, 2, 3दा नारळ ठेवलं, महाराज चातुर्मासला येतो म्हटले, झालं. गांभीर्य नाही, सहजतेनं मिळालंय सगळं तुम्हाला. दादांची जन्मभूमी म्हणून, स्वाध्यायाची काशी म्हणून या गावाकडे बघितलं जात होतं. त्यामुळं दादांच्यामुळं तुम्ही बोलवलं आणि नाही मिळवलं तरी लोक साधू येत होते. आणि साधू इथं आल्यामुळं तुमच्या गावावर एवढं साधूंची मर्जी बसली. आता दादा गेल्यानंतर पण साधू येतात. त्यामुळं साधूंना आणणं, साधूंचा चातुर्मास करणं किती महत्त्वाचं आहे आणि ते किती गांभीर्यपूर्वक केलं पाहिजे याचं ज्ञान अजून लोकांना ते गांभीर्यच राहिलं नाही, सहजतेनं मिळालं. हेच तुम्हाला एखादे महाराज म्हणले असते, नांदऱ्यात जसं 500 किलोमीटरवरनं 700 किलोमीटरवरनं साधूंना घेऊन या, करा. मग कष्ट करून ज्यावेळी तुम्ही घेऊन आला असता की नाही, त्यावेळी कुठलेही साधू असू देत, मीच म्हणत नाही, मग तुम्हाला साधूंचा चातुर्मास म्हणजे किती महत्त्वपूर्ण आहे हे कळलं असतं. त्यामुळं थोडं मिळालेल्या जैन धर्माचा, मिळालेल्या मनुष्य पर्यायाचा, आपल्याला सगळ्या मिळालेल्या अनुकूल परिस्थितीचं गांभीर्य समजावून घेऊन आम्ही चिंतनात्मक जीवन जगलं पाहिजे. एवढं सोपं नाही, लक्षात ठेवा. RTO ऑफिसर लायसन एकदाच देतो, RTO ऑफिसर लायसन एकदाच देतो. ऐकायला का झोपालाय? देशमाने का की बँकेमध्ये फिक्स डिपॉझिटची पावती करताना सही शाखा मॅनेजर एकदाच करतो, पण त्याचं व्याज प्रत्येक दिवसाला चालू असतं. तसं सम्यक दर्शन एकदाच प्राप्त करून घ्यायचं असतं आणि चारित्र्य निरंतर करायचं असतं. त्यावेळेला केवळ ज्ञानाची प्राप्ती होते. 1000 ग्रंथ वाचल्यानंतर केवळ ज्ञान प्राप्त झालंय असं मला एकही इतिहासात व्यक्ती भेटला नाही. पण साधना 1000 मिनिटं प्रामाणिकपणे ज्याने केलाय त्याला केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली, हे प्रमाण 1000 मिळतात. थोडं चारित्र्याला महत्त्व द्या, थोडं आचरणाला महत्त्व द्या, थोडं परिणामांना महत्त्व द्या. नुसता क्रिया 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 करून आम्ही शाना आणि बाकी सगळी खुडी म्हणत बसण्यात फार आता साधुता राहिली नाही, फार त्याला ज्ञानी म्हटलं जात नाही. शाब्दिक ज्ञान मग सगळ्यांना असतं, लक्षात ठेवा. पोपटसुद्धा तत्वार सूत्र तंतोतंत पाठ करतं, म्हणून काय त्याला केवळ ज्ञानाची प्राप्ती होत नाही. ज्ञानहीनाचे तिर्यंच्या, ऐकायला का झोपायला आहे? देवता विषयासक्ता नारका दुःख विवला, ज्ञानहीनाचे तिर्यंच्या धर्मयोग्याही मानवा. त्रियांचे सुद्धा पंचम गतीमध्ये जातोय की पंचम गुणस्थानमध्ये जातोय की नाही, तरी सुद्धा त्याला अज्ञानी का म्हटलं? तर जे ज्ञान सकल चारित्र्य निमित्त आहे तिथंच ज्ञान म्हटलं, बाकीला अज्ञान म्हटलं. म्हणून वास्तविक समयसार आदी महान ग्रंथामध्ये कुंद भगवंतांनी स्वय समय काय ते स्वगत समय काय ती
स्वगत समय आणि परगत समय. स्वगत समय ज्याला आहे त्यालाच सम्यक दृष्टी म्हणले. परगत समय देव शास्त्र गुरूंचा आधार घेणाऱ्या बाह्य अवलंबी जीवाला सुद्धा अपेक्षेनं अज्ञानी आणि मिथ्यादृष्टी म्हटलं तिथं. म्हणून मी धर्म करतोय, मी पूजा करतोय, मी अष्टक करतोय, मी प्रतिमा घेतलो, समाधान मानू नका. हे समाधानाचं नाही, हे आनंदाचं स्थान नव्हं. आनंदाचं स्थान हे सकल चारित्रच आहे. श्रेणी चढतानाच होते. म्हणून ह्या एका ओळीमुळं हेच सिद्ध होतं की चारित्रच द्वादशांगाला ज्ञानाला निमित्त आहे. आणि त्यामुळे चारित्र्याबद्दलच जास्त आपली मनामध्ये भावना, पुरुषार्थ, जिज्ञासा निर्माण झालं पाहिजे. वर्षाला तुमच्या पोरग्याचा पगार नाही वाटला तर ती नोकरी चांगली आहे का वाईट आहे? ऐकू ना, नोकरी चांगली आहे का चुकीची आहे? ऐकू ना. आणि तुम्ही सांगितल्याशिवाय मी सोडणार नाही. सोडल्याशिवाय वाचायला जायला मिळणार? सांगा. वर्षाला पोरग्याच्या नोकरीमध्ये पगार वाढला पाहिजे का आहे तेवढाच राहिला पाहिजे? प्रामाणिकपणे तुमच्या आवडत्या व्यक्तीची शपथ घेऊन सांगा, वर्षाला एक प्रतिमा कुणाची वाढत गेली, एक नियम कुणाचे वाढत गेले. एक प्रतिमा जरी वाढवत गेला तरी चंद्रपूर सागरला एवढं वाढायची गरज नाही. 11व्या वर्षी तुम्ही माझ्या बाजूलाच असणार आहे. 11व्या वर्षी सन्मतीनगर, 11व्या वर्षी कुठं असणार आहे तुम्ही? आमच्या बाजूला असणार आहे. हो तर म्हणा की उगचलं की असं का करतं? ते भाव पण होईनात म्हणजे अवघड. मग नोकरीत पोरग्याच्या पगाराची वृद्धी व्हायला पाहिजे. माझ्या आयुष्यात माझ्या व्रताची वृद्धी व्हायला नको होणं गरजेचं. तिथं पगार होत नसेल तर ती नोकरी चुकीची आहे, तो मालक बाद आहे. तसं आमच्या व्रतात वर्षाला परिवर्तन होत नसेल, वाढत नसेल तर आमचा पुरुषार्थ चुकीचा आहे, आमचे विचार चुकीचे आहेत. लक्षात. म्हणून सगळ्यांनी विचार करा. शुक्ल ध्यान के स्वामी आदि की अपेक्षा कथन उपशांत कषायस्य शुक्ल माध्यम जिनोदितम तथा क्षीण कषायस्य निष्कषायस्य चापरम शुक्ललेशा बलादानम स्थितिरांतर्मुहूर्तिकी शायोपशमिको भाव आद्य शुक्लस्य कथ्यते. एतच्चतुर्विधं ध्यानं दृढसंवर्णना भुवि यथा तत्तेन कुर्वन्तो विकलातीतचेतसा भावनां भावयत्त्वत्र शुक्लानां स्वात्मता समम् हीनसंवर्णना दक्षा शुक्लध्यानाप्ते निशम्.
उपशांत कषायस्य शुक्लम आद्यम जुनोदितम. उपशांत कषाय म्हणजे उपशांत श्रेणी, उपशम श्रेणी चढणाऱ्या जीवाला पहिलं शुक्ल ध्यान असतं. तथा क्षीण कषायस्य निष्कषायस्य च अपरम. क्षीण कषाय म्हणजे 12वं गुणस्थान आणि 13वे 14वे गुणस्थान म्हणजे अकषायवाल्यांना बाकीचे 3 शुक्ल ध्यान निमित्त आहेत. शुक्ललेशा बलाधानम स्थितिरह अंतर्मुहूर्तकी. शुक्ललेशाच्या ह्या सगळ्यांचं नाही आधार काय लिहिलं बघा, आधानम बल आधानम म्हणजे आधार काय आहे तर ते शुक्ललेश आहे. आणि या शुक्ल ध्यान याचं काल किती आहे, अंतर्मुहूर्त इतका आहे. शायोपशम भाव आद्य शुक्लस्य कथ्यते. आणि पहिल्या शुक्ल ध्यानाचा भाव कुठला आहे, शायोपशमिक भाव आहे. एतत् चतुर्विधम ध्यानम दृढ संवर्णना भुवी. आणि अशा प्रकाराने 4 प्रकारचे जे शुक्ल ध्यान आहे त्याला दृढ संवर्णनवाल्यांनी काय करायला पाहिजे, यथा तत्तेन म्हणजे विधीपूर्वक त्याला काय करायला पाहिजे, धारण करायला पाहिजे. आणि भावनां भाव यंत्व अत्र शुक्लानां स्व आत्मता समम हीन संवर्णनादक्षा. ज्यांच्याकडे हीन संवर्णन आहे, तुमच्या आमच्याकडे कुठलं संवर्णन आहे, हीन संवर्णन असणाऱ्यांनी दक्षा म्हणजे जागृत होऊन शुक्ल ध्यानाप्तये निशम. अनिशम म्हणजे सातत्यानं शुक्ल ध्यान करायची ताकद जरी नसली तरी भावना तर करायला पाहिजे. दीक्षा घ्यायचं राहू दे, निदान भावना तरी करायला पाहिजे. भावना सुद्धा आम्हाला करायला नको वाटते म्हणजे मग आम्ही किती आमच्या पापकर्माचा उदय सांगा. एखाद्याचं घर बघितलं तर तसं घर मला पाहिजे असं भाव होत्यात की नाही सांगा. खोटं बोलायचं नाही. त्याच्यापेक्षा पलीकडं ज्यासाठी आम्ही करत राहतोय त्या मुलांच्यासाठी एखाद्या शेजाऱ्याच्या घरात चांगली सून आली, धार्मिक पण आणि पैसे मिळवणारी पण अशी सून आली, लगेच तुम्ही काय म्हणताय, भाव काय करताय, आमच्या मुलाला पण असली सून मिळाली पाहिजे, बायको मिळा म्हणतोय की नाही. संसारातल्या सगळ्या भावना करताय, मिळल नाही मिळल माहीत, पण वैराग्याचा भाव करतोय. फुकट म्हणलं तरी नको. भावना व्हायला सुद्धा फार पुण्य लागतं, लक्षात ठेव. भावना व्हायला आचार्यश्री सन्मती सागर महाराजजी कायम एक वाक्य सांगत होते, ऐकायलाय का झोपालाय सांगू. जीवनात 2 गोष्टी कधी चुकवायच्या नाही. एक गोष्ट आहे ती पंचकल्याण पूजा जर आजूबाजूला कुठं चालू असेल, पंचकल्याण पूजा आजूबाजूला कुठं चालू असेल तर त्या पंचकल्याण पूजेच्या मंडपात जाऊन एक तरी पूजा करून कायोत्सर्ग केल्याशिवाय यायचं, राहायचं. आणि आयुष्यात कुठेही आजूबाजूला दीक्षा असेल तर दीक्षाच्या कार्यक्रम कधी चुकवायचं नाही. कन्नडमध्ये आचार्य सांगणार, दीक्षा तवळोदिल तिकडे निंद्रली हांद्रतांद्र होग बेरबेक असं आचार्य कायम सांगत होते. आणि त्याला सुद्धा जर अनुमोदना ते सुद्धा आमचे जर भाव होत नसतील तर तुम्ही कितीही मंदिरात या, तुम्ही कितीही पैशाचं दान धर्म करा, काहीही करा, दुसरे दीक्षा घ्यायला लागलेत त्याला अनुमोदना. आणि त्यांना बघून मला दीक्षा घ्यायचे भाव मनात तरी होणं हे भव्य जीवाचं लक्षण आहे. आणि दीक्षेला अनुमोदना न देणं आणि स्वतःच्या मनामध्ये दीक्षेचे भाव
न होणं ह्याच्याएवढं अभव्यत्वाचं दुसरं लक्षण काही असू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा. इथे सांगितलं की आमचं आत्ता वर्तमानमध्ये हीन सहन नाही. कशासाठी? षोडशकारण केला, तीर्थंकर प्रकृतीचा बंध. तीर्थंकर प्रकृतीचा बंध कुठं होतोय? केवली श्रुत केवलींच्या पादमूला. तीर्थंकर प्रकृतीचा बंधला कुठलं संवर्णन पाहिजे? शाईक सम्यक दर्शनाला कुठलं पाहिजे? मग इथं आम्ही जर कृत्रिम चैत्यालयात समोशरणात बसून भविष्यात आम्हाला साक्षात समोशरणाचं भेटू दे आणि केवली श्रुत केवलींचं पादमूल मिळू दे ही भावना करत असेल, रत्नत्रयाची भावना रत्नत्रयाच्या प्राप्तीसाठी करत असेल, तर आम्हाला हे असं चांगलं शुक्ल ध्यानाच्या करण्यासाठी आमच्याकडे उत्तम सहनन मिळू दे असं भाव तरी आपण करायला पाहिजे. भगवान जिनेंद्र देवने काय प्रगती करूया की जरा काही. तर तुमच्याकडे पुस्तक आहेत नाही त्यांच्या तोंडात तर जाऊ दे की. भगवान जिनेंद्र देवने उपशांत कषाय वाले के पहला शुक्ल ध्यान बतलाया है तथा क्षीण कषाय वा म्हणजे डोकीतल्या नव, वा म्हणजे अथवा. हां, हे सकाळधरनं जू लिखा वा ते स्वाध्यायात यायला लागलंय. तुम्ही आणि म्हणणार सकाळचा विषय इथं वा कुठं आल्या? वा म्हणजे अथवा. शीन कषाय वा अकषाय वाले के बाकी के तीनों शुक्ल ध्यान होते हैं. शुक्ल लेशा इस ध्यान का आलंबन है, इसकी स्थिति अंतर्मूर्त है तथा पहले शुक्ल ध्यान में शायोपशमिक भाव रहते हैं जिनके हृदय में किसी भी प्रकार की विकलता नहीं है और जो दृढ़ संवर्णन को धारण करने वाले हैं उनको यह चारों प्रकार का शुक्ल ध्यान यथार्थ रीति से धारण करना चाहिए. जो हीन सहनन को धारण करने वाले चतुर पुरुष है उनको इस शुक्ल ध्यान की प्राप्ति के लिए अपनी आत्मा के साथ साथ निरंतर शुक्ल ध्यान की भावना का चिंतन करते रहना चाहिए. मला पण वाचायला येत नव्हतं पहिलं असं व्यवस्थित, म्हणजे अजून पण येत नाही खरं. हे सगळं उपकार माझ्यावर विज्ञानमती माताजी, उपशांतमती माताजी, विधेयमती म्हणजे अनिता दिदी, या सगळ्यांनी माझ्यावर उपकार केले. असं आम्ही विहारातील स्वाध्याय करताना मला वाचायला लावणार त्यांनी, अनिता दिदींच्या घराकडे गेलो तर त्यांनी वाचायला लावणार. त्यामुळं मग कुठं थांबायचं, कुठं आवाज वाढवायचा, कुठं कमी करायचं, हे सगळं मला त्यांनी सांगितलं. नाहीतर वाचणे हा माझा सगळ्यात नावडता विषय, पण ह्या लोकांनी पुढं बसून शिकवलं. म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला वाचून दाखवलो आणि तुम्ही वाचता ते म्हणायला शिकला तर एक महिन्याभरात राहिलेल्या शेवटच्या महिन्याभरात तुम्हाला वाचण्याची पद्धत कळेल, कसं शास्त्र वाचायचं असते. आणि मग
माताजींच्या जाता जाता माताजी तुम्हाला काहीतरी एक तुम्हाला आयुष्यभराची आठवण या ठिकाणी तुम्हाला मिळेल. म्हणून मला काल वाटलं की आपण जो ग्रंथ स्वाध्याय करतो ते सगळ्यांना वाचायला पण शिकवायला पाहिजे. मग आम्हाला पण वाचण्याची पद्धत बरोबर आहे का चुकीची आहे आमची ती आम्हाला पण कळेल म्हणून चालू केले. लक्ष देऊन व्यवस्थित समजावून घेऊन हे सगळं आगमाप्रमाणे आपल्याला वागलं पाहिजे. आणि ही शक्ती हा पुरुषार्थ तुमच्या माझ्यामध्ये सगळ्यांच्यात येऊ दे अशी मंगलमय भावना करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा सबसे क्षमा.